प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर प्रश्न अवहेलनेचा आहे असं भुजबळ म्हणाले. प्रत्येकाला मंत्रिपद हवं असतं. माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता, मात्र मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल असा भुजबळांनी म्हटलेलं आहे. तेव्हा भुजबळांचं नाव कुणाला नको होतं याची चर्चा आता सुरू झालेली आहे. आमच्या पक्षात अजित पवारच सगळे निर्णय घेतात. दुसरीकडे भुजबळ असंही म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या नावासाठी आग्रही होते, मात्र आपलं नाव कुणी नाकारलं हे शोधावं लागेल, मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल असं भुजबळ म्हणाले. त्यामुळे भुजबळांचा नेमका रोख कुणाकडे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि त्याबद्दल आता उलटसुलट चर्चा रंगताय. छगन भुजबळ यांनी आता थेट बंडाची भाषा केलेली आहे. कुणी उठ म्हटलं तर उठणार नाही असं भुजबळ म्हणालेले आहेत. अजित पवार आमच्या पक्षाचे निर्णय घेतात. नाशिकहून आमचा प्रतिनिधी योगेश खऱ्यात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, पुन्हा एकदा भुजबळांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. काही थेट संकेत देखील त्यांनी दिलेला आहेत. ते म्हणाले की मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल, त्यांना नेमका रोख कुणाकडे दाखवायचा आहे. खरं तर एकूण कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये पण त्यांनी जी काही भाषण केलं त्या भाषणात आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन्ही ठिकाणी त्यांचा रोख हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दिसून आलेला आहे. पक्षाचे मुख्य ते आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाचा निर्णय हा त्या पक्षाचे प्रमुख घेत असतात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षाचा निर्णय घेतात, शिंदे हे त्यांच्या पक्षाचा निर्णय घेतात आणि अजित पवार हे नाव न घेता त्यांनीच हा निर्णय घेतला असावा असं अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी फडणवीस यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं बोलल्याचं त्यांना हे समजलंय आणि त्यांनी तसं कार्यकर्त्यांकडे सांगितलं की फडणवीसांनी सुद्धा घेण्याचा आग्रह केला होता, मात्र अजित पवार हे मला न घेण्यासाठी ठाम आहेत आणि त्यामुळे आता मी पक्ष सोडण्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं त्यांनी स्पष्टपणे कार्यकर्त्यांना बोलले आहेत. जे माझ्यासोबत येतील त्यांच्यासोबत मी जाईन, ज्यांना नाही यायचं त्यांना सोडून मी जाणार, मात्र मी असं त्यांनी रोख जो आहे तो आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये व्यक्त केलेला आहे. आता ते येवला मतदारसंघामध्ये निघालेले आहेत. येवला मतदारसंघातल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी पण ते चर्चा करणार आहेत, त्या ठिकाणी त्यांची मतं जाणून घेणार आहेत. मात्र एकूणच त्यांचा पवित्रा हा अजित पवारांच्या विरोधात आपल्याला दिसून येतोय. निश्चित. योगेश, भुजबळांसारख्या नेत्यांनी आतापर्यंत इतकी मंत्रिपदं भूषवलेली असताना नेमकी काय कारणं असू शकतात जेणेकरून त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आले? जरांगेंविरोधात उघड बंड पुकारणं आणि बोलणं हे देखील एक त्यामागचं कारण असू शकतं. जरांगेंच्या विरोधात बोलणं हे कारण असेल असं मला वाटत नाही, पण एकूणच जर आपण बघितलं तर भुजबळ हे ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत. तुम्ही काल जर आपण त्यांनी जो बाईट दिला त्या बाईटमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की कोण वरिष्ठ, म्हणजे त्यांना त्यांचं ज्येष्ठत्व हे पक्षामध्ये आहे, मात्र ते त्यांना मिळत नाही याची सल त्यांना सातत्यानं आहे आणि तो जो सातत्यानं संवादामधला जो सूर अजित पवारांचा आणि त्यांच्यातला असतो तो ज्येष्ठत्वाचा असतो आणि त्यातूनच अजित पवारांना त्यांच्याबद्दल काहीशा कम्युनिकेशन मध्ये संवादामध्ये अडचणी होत्या. त्याचबद्दल आपण जर बघितलं तर समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षाचा राजीनामा देऊन थेट ते नांदगाव मधून उभे राहिले होते. शिंदे गटाच्या विरोधात सुहास कांदे यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळेस सुद्धा अजित पवार यांना विश्वासात घेतलं नव्हतं आणि छगन भुजबळ यांनी आपला थेट निर्णय घेऊन आपली भूमिका मांडली होती. अजित पवारांशी त्याबद्दलची चर्चा केलेली नव्हती आणि एकूणच जो काही सगळा हा प्रकार घडला होता त्यातून अजित पवार दुखावले गेले होते अशी चर्चा आहे. कारण तिन्ही पक्षांमधला समन्वयामध्ये अजित पवारांना उत्तर देणं त्या ठिकाणी अवघड झालेलं होतं आणि छगन भुजबळांचं हे ज्येष्ठत्व त्यांना सातत्यानं अडचणीत दिसलं. त्यावेळेस त्यांना काही बोलता आलं नाही, मात्र त्यांनी मंत्रिपद नाकारून कदाचित अजित पवारांनी ही भूमिका आज घेतली असावी असं एकूण या ठिकाणी दिसून येतं. योगेश, तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल. तेव्हा छगन भुजबळ नाराज आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांमधून बोलून दाखवलेलं आहे आणि ही नाराजी अजित पवारांबद्दलच आहे असं देखील वारंवार समोर येतंय. त्यांनी स्पष्टपणे नाव घेतलेलं नसलं तरी बोट तरी अजित पवारांकडे सध्या दाखवलं जातंय. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा झाली.
यापूर्वी लोकसभेत देखील डावलण्यात आलं होतं मागच्या हे वेळेस. खरं आहे. त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून. महत्वाचा प्रश्न आहे. शोधावं लागेल ना, तोच तर प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात. शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात. आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार, ते त्यांचा निर्णय घेत असतात. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा झाली. यापूर्वी लोकसभेत देखील डावलण्यात आलं होतं मागच्या वेळेस. हे खरं आहे. त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून.